नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 08/2024 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। चला मित्रांनो, जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती। यामध्ये जे आहे दिनांक 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक सुरू झालेली आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 राहणार आहे। यामध्ये फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 दरम्यान तुम्ही यामध्ये करेक्शन करू शकता। लेवल 1 7 CPCच्या नुसार जे आहे तुम्हाला यामध्ये पेमेंट दिलं जाईल। यामध्ये इनिशियल पे जे आहे 18,000 रुपये इतकं राहणार आहे। यामध्ये एज लिमिट जर बघितली तर 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 36 वर्ष असलं पाहिजे। एकूण वॅकन्सीजची संख्या 32,438 त्यांनी दिलेली आहे। त्यानुसार जे आहे डिस्ट्रीब्युशनसुद्धा त्यांनी वॅकन्सीजचं केलेलं आहे झोननुसार। तर यामध्ये जे आहे मित्रांनो कोविड-19 पॅन्डेमिकच्यामुळे जे आहे एज लिमिटमध्ये त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे असं त्यांनी उल्लेख केला आहे। जनरली त्यांचं एज लिमिट जे आहे 18 ते 33 राहतं, परंतु कोविड-19 पॅन्डेमिकमुळे कॅन्डिडेटचा लॉस झाला होता। त्यामध्ये जे आहे त्यांचं एज क्रॉस झालं होतं, त्यामुळे त्यांना जे आहे 3 वर्षाचं एक्स्ट्रा रिलॅक्सेशन त्यांनी येथे वाढवून दिलेलं आहे। यानंतर जे आहे एज्युकेशन क्रायटेरिया जर बघितला तर दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचं जे काही एज आहे, जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे जे आहे कंप्लीट असलं पाहिजे। एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे 22 फेब्रुवारीच्या आतमध्ये जर तुम्ही कंप्लीट करत असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, असा प्रकारचा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे। मित्रांनो, एज लिमिटमध्ये जे आहे तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन दिलं जाईल अशा प्रकारचा उल्लेख इथे दिलेला आहे। यामध्ये जे आहे आणखी इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिली आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला सुरुवातीला CBT बेस एक्झामिनेशन घेतली जाईल, त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट घेतली जाईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाईल अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे। तर आता आपण खाली जाऊया आणि आणखी इन्फॉर्मेशन जे आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर येथे जे आहे सुरुवातीला दिलं आहे की ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता। एज लिमिटमध्ये जे आहे 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं एज काउंट करण्यात येणार आहे। यामध्ये OBC नॉन क्रिमिनलसाठी एजमध्ये 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं आहे। SC STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी येथे दिलेलं आहे। यानंतर जे आहे आणखी इन्फॉर्मेशन जे आहे खाली दिलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची। तर यामध्ये जे आहे उमेदवाराने 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्याचं एज्युकेशन जे आहे कंप्लीट झालेलं असलं पाहिजे अशा प्रकारे येथे दिलेलं आहे। मित्रांनो, आणखी एक्झामिनेशन फी संदर्भाची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये ओपन OBC आणि EWSच्या मेल कॅन्डिडेटला 500 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे। तसेच PWD फिमेल, ट्रान्सजेंडर आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी, तसेच SC ST मायनॉरिटी कम्युनिटी, त्यानंतर EBCसाठी 250 रुपये शुल्क यामध्ये आकारलं जाईल। यामध्ये ॲप्लिकेशन फी जी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच पे करायची आहे। यासाठी तुम्हाला पेमेंट करताना काही अडचण जात असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्पडेस्कवरती कॉन्टॅक्ट करू शकता, पेमेंट रिलेटेड काही इश्यू झाले तर, अशा प्रकारे ते दिलेलं आहे। त्यानंतर जे आहे तुमचे जे काही सर्टिफिकेट्स आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे। यानंतर जे आहे आणखी इन्फॉर्मेशन जे आहे खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो। तर आपण खाली जाऊया नोटिफिकेशनला। तर येथे रिक्रुटमेंट प्रोसेस दिली आहे। सुरुवातीला तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील, त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल व्हेरिफिकेशन अशा प्रकारे जे आहे तुमचं यामध्ये सिलेक्शन केलं जाईल। कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये जे आहे 100 मार्काची टेस्ट राहील, 90 मिनिटाचा टायमिंग राहील, ज्यामध्ये जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि अवेअरनेस रिलेटेड प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील। 90 मिनिटाची टोटल ड्युरेशन राहील आणि 1/3ची निगेटिव्ह मार्किंग जे आहे तुम्हाला राहील।
यासाठीचा सिलेबस येथे खाली त्यांनी दिलेला आहे, तो सिलेबस तुम्ही बघू शकता. फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये जे आहे मेल कॅन्डिडेटला 35 किलोग्राम वेट हे 100 मीटर 2 मिनटामध्ये क्रॉस करायचं राहील. तसेच 1 किलोमीटरची रनिंग 4 मिनटं 15 सेकंदामध्ये कंप्लीट करायची राहील. फिमेल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर 20 किलोग्रामचं वेट हे 2 मिनटामध्ये 100 मीटर क्रॉस करावं लागेल. सोबतच 1 किलोमीटरची रनिंग 5 मिनिटं 40 सेकंदामध्ये त्यांना कंप्लीट करावी लागेल. अशा प्रकारे जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट राहील. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन तुमची घेतली जाईल. त्यानंतर जे आहे मित्रांनो पदानुसार जे आहे आणखी इन्फॉर्मेशन इथे लास्टला दिलेली आहे पान नंबर 50 वरती. तर येथे येऊ शकता आणि बघू शकता. तर येथे मित्रांनो पोस्ट पॅरामीटर दिलेले आहेत. त्यानुसार जे आहे बघू शकता झोन वाईज जे आहे यामध्ये दिलेलं आहे की इयत्ता 10वी पास आणि काही पदासाठी जे आहे ITI पासआउट उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. तर वेगवेगळ्या झोननुसार जे आहे यामध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहे. मुंबई झोनमध्ये जे आहे 4672 वॅकन्सीज यामध्ये दिलेल्या आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या झोननुसार तुम्ही यामध्ये वॅकन्सी चेकआउट करू शकता. तर मित्रांनो ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.